नमस्कार, आज आपण थंडीमध्ये पौष्टिक अशी मक्का मेथीची रेसिपी बघत आहोत। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 कप मेथी साफ करून धुवून घेतलेली आहे। ही आपण आता बारीक कापून घ्यायची आहे। सध्या बाजारात मेथी सुद्धा खूप फ्रेश छान अशी येते आहे आणि थंडीमध्ये मक्याची रोटी ही आवर्जून खावी। जशी आपण बाजरीचा वापर करतो तसेच मक्याची रोटी सुद्धा खूप छान लागते। तर आज आपण मेथी मका पराठा बनवत आहोत, थोडा वेगळ्या पद्धतीने। प्रथमच बनवत असणाऱ्यांसाठी ही रेसिपी खूप उपयुक्त आहे, कारण मक्याचं पीठ हे सहसा जुळून येत नाही। बऱ्याच वेळा मक्याची रोटी पराठा बनवताना फाटतो। तर आज या पद्धतीने तुम्ही ही मक्याची रोटी बनवून पहा। इथे एका भांड्यामध्ये मी 1 मोठी वाटी भरून मक्याचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरं, चिमटभर हिंग आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक वाटलेल्या आहेत आणि ठेचलेलं आलं लसूण टाकलेलं आहे। आपण कापून घेतलेली मेथी यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा यामध्ये टाकली आहे। याशिवाय सुद्धा तुम्ही कांदा किंवा मुळा किसून सुद्धा टाकू शकता। आपण मेथीवर मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण मेथीला पाणी सुटेल आणि मग आपल्याला पीठ भिजवताना ते पाण्याचा वापर जास्त करावा लागणार नाही। यामध्ये आपण उकडून घेतलेला बटाटा यामध्ये किसून घालायचा आहे, यामुळे याला छान बाइंडिंग होतं। हा बटाटा असा अर्धवट कच्चा, म्हणजे मी 70-80% असा शिजवून घेतलेला आहे। जसं आपण पराठ्याला कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या करतो तसा न शिजवता हा गॅसवर असा मी 70-80% उकडून घेतलेला आहे। आपण जर पराठ्यांसारखा बटाटा यामध्ये घातला तर ह्याला खूप पाणी सुटेल। मक्याचं पीठ ग्लुटन फ्री असल्यामुळे ते जुळून येत नाहीत, त्यासाठी आपण बाइंडिंगसाठी हा बटाटा वापरत आहोत। तर तो अर्धवट कच्चा असा शिजून घेतलेला किसून आपण यामध्ये घातला आहे आणि 1 पेलाभर गरम पाणी केलं होतं, त्यातलं आपण लागेल तसं पाणी टाकायचं आहे। सुरुवातीला मी 1 वाटी पाणी टाकलं आहे। पाणी खूप कडक नाही करायचं आहे, हाताला आपल्या सहन होईल इतपत गरम करून घ्यायचं आहे आणि हे असं छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। दाबून दाबून आपण हे पीठ मळायचं आहे, म्हणजे मेथी त्यामध्ये छान मिक्स होते। मक्याचं पीठ हे लवकर जुळून येत नाही, भुसभुशीत असं असतं, त्यामुळे गरम पाणी टाकून आपण याला सर्व जिन्नस यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीचं पीठ भिजवून आपण 5-10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। 5-10 मिनिटांनी तुम्ही बघू शकता पीठ थोडंसं सैलसर झालेलं आहे। मेथी बटाटामध्ये मीठ पडल्यानंतर ते पाणी सोडतं, त्यामध्ये पीठ थोडंसं ओलसर झालेलं आहे। असं तसंच आपल्याला पीठ हवं आहे। या पिठामधून आपल्याला हव्या त्या साईजचा पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि मी बटर पेपर घेतलेला आहे। प्लॅस्टिकचा कागद किंवा कॉटनचा कपडा ओला करून सुद्धा हे थालपीठ किंवा हा पराठा तुम्ही त्यावर लावू शकता। बटर पेपरवर थोडंसं तूप टाकून पिठाचा गोळा त्यावर ठेवून आपण पाण्याचा हात लावून हे पीठ असं छान थालपीठासारखं हे लावून घ्यायचं आहे। खूप पाण्याचा वापर नाही करायचा आहे। पीठ जर सैलसर असेल तर तुम्ही असंच सुद्धा थापू शकता आणि या पद्धतीने आपण याला जाडसर ठेवायचं आहे। भाकरीपेक्षा पातळ आणि चपातीपेक्षा जाड असं हे पाणी लावून छान थापून घ्यायचं आहे। पॅनमध्ये मी तूप लावून घेतलेलं आहे आणि बटर पेपर असा उलटा टाकून तव्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे। पटकन कागद असा वेगळा होतो। तवा छान गरम करून घ्यायचा आहे आणि तूप लावून ही मक्याची रोटी, पराठा, थालपीठ असं छान भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पराठा किंवा थालपीठ केल्यामुळे मऊसूद होतं आणि चवीला सुद्धा खूप छान लागतं, कारण मक्याची रोटी किंवा पराठा बनवताना तो बऱ्याच वेळा फाटतो, मोडतो, तर तो लाटून किंवा थापून बनवता येत नाही। त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप उपयोगी आहे। दोन्ही बाजूनी तूप लावून छान भाजून घ्यायचं आहे। मस्त असा खुसखुशीत आणि चविष्ट मेथी वापरल्यामुळे, मसाले टाकल्यामुळे चवीला खूप छान असा हा पराठा तयार होतो। आणखीन एक आपण पराठा मी दाखवला आहे, एवढ्या जाडीचा थापून घ्यायचा आहे आणि आपण बाकीचे पराठे देखील असेच बनवून घ्यायचे आहेत। नॉनस्टिकवर बनवू शकता, तसेच लोखंडाच्या तव्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता। मी लोखंडी तव्यात देखील करून दाखवते आहे। त्याला देखील तूप लावून घ्यायचं आहे। याच्यामधले तर आणखीन चवीला छान खरपूस होतात आणि छान भाजले सुद्धा जातात।
मक्याची कोणतीही रेसिपी बनवताना आपण सुरुवातीला पीठ अगदी घट्ट बनवायचं आहे, कारण ते नंतर पाणी सुटतं किंवा ओलसर होतं आणि आपण त्यात बटाटा आणि मेथी घातल्यामुळे ते नंतर थोडंसं पीठ ओलसर होतं। त्यामुळे सुरुवातीला पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं आहे, कारण भाजी आणि बटाटा हा आपण टाकलेला आहे ते मीठ घातल्यानंतर पाणी सोडतं, त्यामुळे सुरुवातीला पीठ थोडंसं घट्ट भिजवायचं आहे। तुम्ही बघू शकता लोखंडी तव्याला तर अगदी मस्त खरपूस असा छान भाजला जातो। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा आहे। आणि थंडीमध्ये मेथी भरपूर येते आहे आणि मकासुद्धा खाल्ली पाहिजे, तर अशी रेसिपी जरूर बनवून बघा। वेगळ्या चवीचा पराठा तुम्हाला जरूर आवडेल। हा पराठा तुम्ही दही, चटणी तसेच चहासोबत सुद्धा खाऊ शकता, कारण आपण यात मसाले वापरलेले आहेत, बटाटा मेथी टाकली आहे, तर चवीला खूप छान होतो। जरूर एकदा असा मेथी पराठा करून पहा, अगदी मऊसूद असा तयार होतो। जरूर अशी मक्याची रेसिपी बनवून बघा। जास्तीत जास्त शेअर करा, आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।